अहो अहो तुम्ही कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही मला माहिती आहे, पण मला असं वाटतं की आपल्या निशीचं शिक्षण थांबूक नको. त्याने केलेल्या चुकीची शिक्षा हा. पण ती आयुष्यभराची शिक्षा ठरायला नको. हो, तुम्हीच म्हणतास की एक बाई शिकली की अख्खा घर शिकता. आपल्या निशिक पण संसार करूच हा, पण त्याआधी त्याचं शिक्षण पूर्ण होगवाय. श्रीनू सारखा लाख मोलाचा जावई मिळाला आपला, मग आपली निशी शिक्षणातही त्याच्या तोडीस तोड असूक वय ना. उमा, शिक्षणात माझो विरोध कधीच नव्हतो, पण पोरीनं शिक्षणाच्या नावानं विश्वासघात केला. पुन्हा त्याची पुनरावृत्ती व्हायला नको. ते परत खेळू लागला तर. अहो पण निशीचा शेवटचा वर्ष हा. तुम्ही कायम शिक्षणासाठी पुढाकार घेतास आणि आता आपल्या लेखिकच शिक्षणापासून थांबवतास. तुमच्यात आणि त्या भुवनेश्वरी बाईंच्या वागण्यात काय फरक आहे सांगा. माफ करा माका, पण त्या जे बिचाऱ्या अक्षराबाबत वागतात त्याच तुम्ही आपल्या निशीबाबत वागतास. श्रीनू, काय रे, काय झालं? नाही काय नाही. झोप झाली नाही काय? हो ते काल रात्री लाईट गेली होती ना. मग ताई मी रुगूच आवरलं की नाही बघून येते. हा श्रीनू, कसलं एवढं विचार करतस? काय झाला? नाही मला काय कळत नाही काय? हे अगं खरंच काही नाहीये. हुमाई ते गेले का? कोण? विजय काका. ते आज सकाळी जाणार होते ना. विजयराव होय? हा गेले. होय, तासाभरापूर्वीच गेल्या. श्रीनू, बरं वाटत ना काय? नाही काय नाही. काय नाही बोलतस, पण मला काय कळत नाही असं वाटतं तुका. गो श्रीनू साठी चहा कॉफी आण काहीतरी. नाही श्रीनू, अरे माका माहिती आहे घरात जा काही चालला त्याचा ताण घेतलास ना तू. नेशीन त्याच्या मनातला सगळं बोलून टाकला, पण तुझा काय? तुझ्या मनात काय चालला, तुका कसलो त्रास होता त्याच्याबद्दल काय एक बोललंच नाही तू. श्रीनू, सांग ना काय चालला तुझ्या मनात. हे बघ, असं असं गपगप राहिलंस ना तर तब्येतीवर परिणाम होईल त्याचा. काहीतरी खाऊन घे, चहा कॉफी घे, नाहीतर उशीर होईल. उशीर ऑलरेडी झालाय. तास तर म्हणते मी, म्हणून थोडं खाऊन घे, बरा वाटत. निशी, आई नीरज जर अजून बाहेर, त्यांना खूप त्रास होत असणार आहे. त्यांनी सकाळपासून काही खाल्लं पण नाहीये. अगं माका सांग त्यांना काय आवडतं का, मी करते त्यांच्यासाठी. बट कोणाला कळलं तर? त्याची काळजी घ्यावी लागेल. अगं ओवी, घरात कोणी अनोळखी माणूस जरी इला ना तरी त्याचा पाहुणचार करतो आपण. नीरज सर ओसरीवर बसले होते आणि त्यांना पाणी देऊची पण चोरी झाली. तिशी तू काळजी करू नकोस. हा, माका माहित नाही पुढे काय होणार आता, पण आपण देवावर श्रद्धा ठेवू. यांचं मन जिंकण्यात नीरज सर यशस्वी होऊ दे म्हणून देवाकडे प्रार्थना करू. आणि अगं निशी, हीच तर कसोटीची वेळ.
आणि ही परीक्षा पार करताना आपण एकमेकींच्या सोबत आहोत, ही किती मोठी गोष्ट आहे. हळद दूध आणलंय, तेवढा पिऊन घ्यावा. काय झाला पोलीस स्टेशनात? काय त्रास तुमका? शारीरिक त्रास पचवता येतात, पण मनावर झालेल्या जखमांचा काय उमा? त्या कधीच भरून निघत नाहीत. सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय एक केलेलं नाही. सगळ्यांचा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही नका एवढा विचार करू. नका ना विचार करू. नका ना विचार करू. विचार येणार नाही का उमा मनामध्ये? ज्या गावामध्ये रघुनाथ खोताच्या नजरेक नजर मिळवची लोकांची हिंमत नव्हती, त्याच लोकांच्या नजरा आज रघुनाथ खोता घायल करत होत्या. उमा, या रघुनाथ खोताला जो मान मिळाला ना, तो एका दिवसात कमवलेला मान नाही हा. त्यासाठी आयुष्यभर झटावं लागलं. तोच मान आज एका क्षणामध्ये गमावला मी. त्यातून त्या पोराक जर काय झालं ना, तर ती अपराधाची भावना आयुष्यभराचा ओझा होत. समजतं मका तुमचं म्हणणं, बरोबरच हा सगळा. पण देव ना एक प्रकारे आपली परीक्षा बघता बघा. देव नाही उमा, पुढची पोरं बापाची परीक्षा बघता. पुढची पोर परीक्षा बघता. जायचे, थांबा. निशी, निशी, हो ते का सांगते ना. निशी, अगो जरा पिंपत किती पाणी आता बघ आणि जरा दायचीसाठी काढून दे बघू. जा. त्याची काही एक गरज नाही. या बघ, तुका कोणाची बाजू कशी सावरायची आणि कोणा कसा सांभाळून घ्यायचा ना, ती अगदी सांगाक नको. ज्यांना जखम केल्यांना त्यांना हळद लावून उपयोग नाही. त्याच्यामुळे त्या माणसाबद्दलचं मत बदलणार नाही. या बघ, वय झाला असला ना तरी कंबर वाकलेली नाही माझी. स्वतःची कामा स्वतः करूची ताकद हा माझ्यामध्ये. हा बाकी माका ना आयचा आवडता. जा काय हा ना त्या अगदी तोंडावर बोलून टाकायचा. या बाबतीत ना मी पण अगदी आयवरच गेलंय. आई, माझ्याच घरात मला परक्यासारखं वाटतंय ग. अगदी अनोळखी असल्यासारखं. एवढं सगळं बदलेल असं वाटलं नव्हतं. निशी, गोवी या घरात येला ना तेव्हा अनोळखी होता आणि आता या घरचाच झाला बघ.
आणि अगं तू तर या घरची लेक असस. सगळा पूर्वीसारखा होईल बघ लवकरच. आणि मका वचन दे, तू तुझा बॅडमिंटन खेळण्याचं स्वप्न पूर्ण करशील. निश्चित आजपर्यंत तू खेळताना संध्याची आठवण म्हणून मी बघत दिलंय. कायम तुझा कौतुक वाटायचं, पण या सगळ्यात तुझा स्वप्न मी विसरूनच गेले होते. आज ओवीमुळे ते लक्षात येईल. आणि आता तू त्या स्वप्न पूर्ण करशील निशी. तू खेळ निशी, मी असे तुझ्या सोबत. आजपर्यंत आई म्हणून तुका जपणं माका माझं कर्तव्य वाटत होता. असं वाटायचं की तडजोडी काय सगळ्या मुलींका करूच्याच लागतात, माझ्या लेकीक पण करूची लागत. पण असं नाही अनिशी, माझ्या लेकीक तडजोडी करूची गरज नाही. तुका जा वाटता ता तू कर, तुका जा आवडता ता तुका करूक मिळूक वया. त्यासाठी तुझ्या पाठीशी उभा राहणं सुद्धा एक आई म्हणून माझं कर्तव्य अनिशी. कर्तव्य पार पाडण्यात उशीर झालो, पण वेळ गेलेली नाही. माझी लेक खेळणार. तू खेळ निशी, खेळ तू. पण दादा, ह्यांका सांगूची जबाबदारी माझी. पण तू एखादी मोठी स्पर्धा जिंकलस ना की आपण घरात सांगू सगळ्यांका. पण अनिशी, तोपर्यंत ह्यांच्या नजरेत येणार नाही अशा पद्धतीने तू तुझा सराव सुरू ठेव. कळता ना? आई, या सगळ्याची खरंच गरज नाहीये. मी खुश आहे. खरंच नाही कशी निशी, खुश असस तू. अगं मग त्या रॅकेट तुझ्या हातात दिल्यावर तुझ्या डोळ्यात चमक कशी गेली. निशी, ही चमक तुझ्या डोळ्यात माका कायम बघूची. निशी, आज जर मी तुझी आई म्हणून तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलंय ना, तरच कदाचित कोणाच्या तरी आईची जागा घेऊ शकेन. बघ, तुझं दुःख मी समजू शकते, पण एक सांगू हवी,
माझ्या संध्याची आठवण निशीच्या बॅडमिंटन खेळण्यात तू नाचताना तुला होणाऱ्या आनंदात आहे. आणि संध्याची आठवण जपण्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. द्याल ना मला साथ? आणि हो निशी, आता यापुढे जे काही कराल ते मला सांगून करत जा. आपल्याला आपली स्वप्न पूर्ण करताना घरातल्यांना दुखवायचं नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन लक्षात ठेवा. देते. पहा सारं काही तिच्यासाठी चे सर्व एपिसोड्स एकदम फ्री फक्त झी5 वर.